हाय एवरीवन, नमस्कार. स्पोर्ट्स टॉक में आप सभी का स्वागत है. माझं नाव आहे केतकी पाटील आणि मी 35 इयर्स यंग आहे. सो रिसेंटली तुम्ही सगळ्यांनी बघितलं असणार न्यूजपेपरमध्ये किंवा कटआउट्समध्ये जिथं तुम्ही माझ्याबद्दल ऐकलाय असणार किंवा वाचलाय असणार की मी हल्लीच 5th टाईम नॅशनल्स जिंकून आलेली आहे इन फिमेल फिटनेस फिजिक. आणि अपार्ट फ्रॉम दॅट व्हेरी लेटली जे जास्त करून तुम्हाला माहीत नाही आहे की नोव्हेंबरमध्ये मी वर्ल्डसुद्धा खेळले आहे आणि मी इंडियाला रिप्रेझेंट करून वर्ल्ड रँकिंगमध्ये 7th नंबरची ॲथलीट आहे. आय एम ऑन नंबर 7 फॉर इंडिया. अँड टू स्पीक मोर अबाउट मायसेल्फ आय वूड टेल यू दॅट जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की मी 35 इयर्स यंग आहे आणि माझं स्कूलिंग अँड आय हॅव बीन बॉर्न अँड बॉट अप इन बेलगम, कर्नाटका. माझं स्कूलिंग झालेलं आहे इंटू सेंट जोसेफ्स कनोशन्स कॉन्व्हेंट हायस्कूल. त्यानंतर मी माझं BCom कंप्लीट केलं फ्रॉम लिंगराज कॉलेज. माझं PU1 आणि PU2सुद्धा मी लिंगराज कॉलेजमधूनच केलं. देअर आफ्टर आय वेंट ऑन टू परस्यू माय MBA, माय मास्टर्स इन IMER, KLS IMER. देअर ऑन मी परत जॉईन केलं इंटू HR ॲज HR एक्झिक्युटिव्ह विथ अशोक आयर्न वर्क्स. आणि माझं टोटल एक्सपिरियन्स इंटू कॉर्पोरेट अँड HR इज फॉर 13 इयर्स नाव. अँड अपार्ट फ्रॉम दॅट एवढं चांगलं अकॅडमिक अँड प्रोफेशनल बॅकग्राऊंड असून देखील मला खूप सारे जण हे प्रश्न विचारतात की वाय डिड यू चूज फिटनेस and why did you choose it as a profession. तर let me tell you की असं नाही आहे की because you can't do anything and so you have to come to a gym and do something. त्यासाठी मी हे नाही केलेलं आहे. but definitely ह्याच्यामध्ये माझी रुची आधीपासूनच होती. it started off from just losing a few pounds in my college days to then for 14 years now आता मी ट्रेन करत आहे आणि प्रोफेशनली मी गेले 6 वर्ष ट्रेन करत आहे, ज्याच्यामध्ये मी कम्पीटसुद्धा करते. बट ह्याच्यामध्ये माझी रुची वाढण्याचं मेन कारण हे होतं की मी स्वतःमध्ये खूप चेंजेस बघितले जे वेन आय स्टार्टेड गोईंग टू द जिम इन टर्म्स ऑफ डिसिप्लिन, इन टर्म्स ऑफ हार्ड वर्क, इन टर्म्स ऑफ you know how I have to keep myself fit, and it just made me more confident about myself. Okay, so apart from these things, आजकाल जसं चाललेलं आहे एव्हरीथिंग इज अबाउट ट्रेंड्स. सो इवन वेन पीपल गो टू जिम्स दे गो जस्ट फॉर सेल्फीज और दे गो जस्ट टू बी अ पार्ट ऑफ द क्राऊड दॅट आय गो टू जिम. तर हे नाही करत असताना आय वूड जस्ट लाईक टू गिव अ स्मॉल मेसेज टू एव्हरीवन की ट्रेंड तर आम्हाला फॉलो करायचं आहे, पण वाय नॉट गेट अ ट्रेंड ऑफ बिईंग फिट. आणि जसं की आता डाईट कॉन्सेप्टसुद्धा आहेत लाईक केटो डाईट, लाईक इंटरमिडियंट फास्टिंग डाईट वगैरे. तर हे डाईट वगैरे न करता जर आपण फक्त हेल्दी ईटिंगवरती फोकस केलं किंवा आय थिंक नाव हेल्दी ईटिंगलाच आम्ही हे म्हणतो की आय एम डायटिंग. सो लेट्स फोकस ऑन जस्ट हेल्दी ईटिंग. सो दॅट वुड बी माय वन मेसेज टू एव्हरीवन आउट देअर, स्पेशली यंगस्टर्स जे आता ह्या फील्डमध्ये येणार आहेत किंवा त्यांना यायचं आहे. You all can always focus on the small basic things that are or that you must be doing, that is healthy eating, healthy giving good time to sleep is also mandatory, that is your rest. So please focus on these small things in your daily life which are going to make a great difference in the long run for you. And please if you are interested in gymming, if you are interested in workout or any kind of physical activity, try to involve yourself in such activities where the movement of your body is more, where you can involve your physical strength, where you can increase your physical capacity of doing things. So this is my one small message to everyone out there. And also in my entire achievement what I have got of being a 5 times national champion, of representing India on international stage, like I have played the Asian Games, the World Series now, and once again I'll be doing it this year. But the credit for this particular thing I would like to give to 2 most important people in my life. That is definitely first thing, the person who brought me into this field, that is Ajit Siddhanawar sir, who is also the president of our state association. He was the first person I have contacted
when I wanted to start my journey, like where do I go when I didn't know what do I do after getting fit, जे की आमच्या खूप जणांबरोबर होते की आमची चांगली बॉडी असते, आपण सगळं करतो जिममध्ये, पण कुठून सुरुवात करायची ते आम्हाला माहीत नसते. तर दॅट वॉज अ टाईम वेन मी आदित्य सिद्धनावरना भेटले अँड ही वॉज द वन हू टोल्ड मी दॅट यू शुड कम्पीट इन these competitions. And I can say he is one man who has actually given himself to this field. He has also been Mr. India several times. He also has represented India on international platform, and that person has a very different craze for this field, and he's the first person I would like to thank for getting me into this field. So thank you very much, sir. Today whatever I am, it is just because of you. And second important person of my life is my husband, definitely, who has always stood by me, and because of whom I am again able to do what I am doing. He just keeps pushing me to do what I am doing, and I would tell every man out there, you know, that try to give this scope to your wives or your spouse or your daughters or your sisters. Any female in your family should and must get opportunities, and if she doesn't, like, just don't compare them to anyone else. Just let them be themselves, because when they are themselves, they can love you more, they can take care of you more, and when they are taking care of themselves, they will automatically give you like everything. So thank you to Aditya Siddhanawar sir and to my husband. And third important person today for me is Nasir sir, who is interviewing me, who is making this platform available to me, because if this platform is not there, you wouldn't have seen me, and I wouldn't have known that my efforts are being counted. So every media person out there, thank you so much for the coverage that you people give me, for the respect and the honor that is given to me. So thank you very much once again. Thank you. Namaskar. And stay tuned on this page, on this channel, for more.